बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांना सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषी असेल तर त्यांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचं फडणवीस म्हणालेत। तसंच सर्व आरोपींवर मकोका लावणार असल्याचं ते म्हणालेत। बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा फडणवीसांनी केली। तसंच चौकशी 3 ते 6 महिन्यात पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। प्रचंड मारहाण त्यांना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे। डोळ्यावर मारण्यात आलेला आहे, पण डोळे जाळण्यात आलेले नाहीयेत। पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृढ अशा प्रकारची हत्या झालेली आहे। यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल। दुरान वयानेही जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं, त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल। जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे। आमच्या सोबत आहे, यांच्या सोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे। कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे। ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे, म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल।